पण शेतकरी मित्रांनो, मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापसाचं उत्पादन वाढीसाठी 5 अशा गोष्टी सांगणार आहे. जर त्या तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुम्हाला कापसाचं उत्पन्न अधिक होण्यापासून कोणीही रोखणार नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपण कापूस पिकाचे वाण सिलेक्ट करतो ना, म्हणजे बियाण्याची आपण निवड योग्य पद्धतीने तिकडे केली पाहिजे. दुसरं म्हणजे जमिनीच्या प्रकार पाहून सुद्धा तुम्ही बियाण्याची निवड करू शकता. जर आपली कोरडवाहू जमीन आहे, तर आपण हलक्या पद्धतीची म्हणजे लवकर येणारे वाण घेतली पाहिजे. जर आपली भारी जमीन आहे, तर आपण थोडे लेट येणारे वाण घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. कपाशीच्या बियाण्याची लागवड योग्य वेळी करा, तेव्हाच तुम्हाला त्याचं चांगलं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल. तेव्हाच त्याला चांगल्या वेळेस त्याला फुलपाती येईल, बोंड होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने झालेल्या पाहायला मिळेल. म्हणून कपाशी या पिकाचं जे काही अंतर आहे ते व्यवस्थित असणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर अंतर चांगलं असलं तर आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं झालेलं पाहायला मिळेल. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कापूस पिकाचे तुम्ही व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा. कारण काय होते, जर तुम्ही व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं नाही ना, तर आपल्याला त्याचं उत्पादनही होणार नाही. तुम्ही त्याचं खताचं नियोजन झालं, त्यामध्ये तुम्ही पेस्टिसाइडचं फवारणी झालं, तणाचं नियंत्रण झालं, या सगळ्या ज्या व्यवस्थापन आहे ना, ते योग्य पद्धतीने कापसाचं करा. आणि 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही लागवड करा. बऱ्याचदा काय